पाय बहुतेक तर फ्रॅक्चरच नाही हड्डी, कारण की एका साईडनं बाहेर निघालेली आहे. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. भयंकर गरम आहे, भयंकर गरम आहे. म्हणजे आजचा टेम्परेचर, आत्ताचं टेम्परेचर 40 डिग्री आहे. पण असं वाटतं की 42 डिग्री, म्हणजे तिथे पण लिहिलं आहे 40 डिग्री आहे, पण फील्स लाईक 42 डिग्री. म्हणजे 42 डिग्रीचे इतकं बेकार. आणि त्यातून मी एक 100-125 किलोमीटर रायडिंग करून आलो आहे. रायडिंग म्हणजे बाईक राईड करून आलो आहे. आणि ऊन भरपूर आहे, बापरे. येत आहे तर मी कमीत कमी 3 बाटल्या तरी, म्हणजे 3 लिटर तरी पाणी प्यायलो आहे. आणि त्यानंतर ह्या स्पॉटवर पोहोचलो आहे. आणि भीती अशी वाटत होती की इकडे आपल्याला सावली मिळते का नाही मिळते वगैरे. आणि 2-3 स्पॉट आम्ही चेक केले, तिथे सावली बिलकुल नव्हती. पण एक स्पॉट आम्हाला मिळाला आहे, हे झाड आम्हाला मिळालं बघा. आणि याच्या खाली आम्ही इथे बसलो आहे. आणि इथे थोडीफार सावली, थोडं रिलॅक्स वाटतं. नाही तर उभं जरी थांबलं, गाडी जरी चालवत होतो, तर मी हे सँडल्स घातलेत बघा. असे पायाला इतके चटके बसत आहेत ना, म्हणजे सहन करू शकत नाही आपण. पुणेकर तर सहन करू शकत नाही. आणि अशा उन्हामध्ये आपण झिंगे पकडायचा प्रयत्न करतो. इकडे आपल्या इकडे जे मिळतात झिंगे, मोठेवाले जे झिंगे मिळतात, इकडे सुद्धा मिळतात. पण एक्झॅक्ट गॅरंटी नाही का मिळतीलच, पण प्रयत्न तर आपल्याला करायचेच आहे. आणि जर झिंगे मिळाले तर त्याची आपण एक भन्नाट रेसिपी सुद्धा करणार आहोत. चावल का आटा भी है, गेहूं का आटा भी है, कोंडा भी है, और खोबरे का किस. याची चराई करणार आहे, जेणेकरून ते झिंगे जे आहेत ते जमा होतील. हे बघा असं भुरभुरं, म्हणजे जास्त पाणी नाही घातलेलं. त्याच्यानंतर पडल्याबरोबर पाण्यात मिक्स होऊन जायला पाहिजे. झिंग्याच्या हातात नाही यायला पाहिजे. हात असतात झिंग्याला. आपण थोड्या वेगळ्या प्रकारे पकडायचा प्रयत्न करणार आहोत. ही तर पद्धत आहेच फ्लोटवर, पण आपण ट्रिपल हुकने पण झिंगा पकडता येतो का ते बघणार आहोत. त्यासाठी 4 ग्रॅमचा फ्लोट आपण वापरतोय. हे ट्रिपल हुक आहे. याला आता अर्थवर्म कसं बांधायचं ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, अशा प्रकारे आपण हे बांधून घेतलं आहे. होपफुली ही ट्रिक काम करेल. हे आपलं ट्रिपल हुक आहे बघा. झिंगा आहे ना, झिंग्याने नाही येत. अरे 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 अरे, चिलापी. काय बघा, चिलापी. ट्रिपल हुकवर चिलापी मिळाली. झिंग्यासाठी लावली होती पण चिलापी मिळाली. ह्या डॅममधले चिलापी पण टेस्टी आहे, त्यामुळे हे ठेवणार आहे आपण. थोडं अवघड होणार आहे, कारण की आपल्याला आपला मेन कॅमेरा जो आहे तो सेट करायचा होता. हा पण आहे ना, याचं हेच तुटलं आहे. हे निघालं, याचं ही की जे ना हरवली. हे कसं निघतं आहे, तर कॅमेऱ्याच्या वजनाने हे पडू शकतं आहे, तर ती रिस्क घेता येत नाही. अशा प्रकारे बारीक गळ एकदम. त्याला गांडूळ लावणं पण जरा अवघडच काम आहे. झिंग्याची चाल अशी असते बघा. नाहीतर चिलापी असेल ना, तडतड तडतड तड करत राहते. आता घेऊनच चालला आहे, आता घेऊन बसला आहे हा एका जागेवर. मला त्या म्हणजे इतक्या वेळ ह्या झाडामुळे दिसत नव्हता, मला वाटलं आतमध्ये घेऊन गेला आहे का. आहे चिलापी काय तिच्या मायला. चिलापी निघाली. खोदा पहाड निकला चूहा. ही लहानशी चिलापी आहे, कॅमेऱ्यामध्ये मोठी दिसते. अरे इकडं पण आहे, माझा पण नेते. हां नेलं. झिंगा खातो वाटतं आपल्याला. बऱ्याच वेळानंतर बाईट मिळते. झिंगाच वाटतं. हां घेऊन जाऊन देऊया त्याला. ओके साईज आहे, ठेवू शकतो आपण हिला.
द्या स्पीडनं चालला. हा स्पीडनं चालला. द्या मला. हाय 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 झिंगा द्या. मोठा साईज मोठा साईज आहे. मोठा साईज आहे. मोठा साईज आहे. एवढे असू दे. अरे स्पीडनं चालला म्हणून राहिलो तुम्हाला घेऊन चालला. बापरे, एवढ्या उन्हात सकाळपासून फार भाजून गेलो एका झिंग्यासाठी. एवढी म्हणजे मोठी तर साईज नाही पण ऍटलीस्ट मिळालं. आपल्या इकडे तर फार मोठे मिळतात. हे बघा गळ बघा कुठं अडकला आतमध्ये. चांगला खाल्लाय गळ. आता काढायचं कसं याला. हे बघा लक्ष नव्हतं पिक्चर बघत बसलो होतो पण एक लहानसा मिळालं मस्त. स्टिक पण काय मस्त ओढली ना त्याने. अरे मोठा साईज होता. चिलापी हे बघा इकडे. हा एक झिंगा आहे. हा एक झिंगा आहे. 2 झिंगे 3 झिंगे आपल्याला मिळाले ते. आणि नेमका 2 सुटले. ॲक्च्युली 4 मिळाले ते. 2 सुटले आणि हे 2 मिळालेत आपल्याला. आणि बाकी या सगळ्या चिलाप्याच मिळाल्यात. फिशिंग तर आपण केली पण रेसिपीसाठी ज्या साईजचे मासे आपल्याला हवे होते त्या साईजचे मासे आपल्याला मिळाले नाही. रेसिपीसाठी आपल्याला चांगल्या साईजचे झिंगे किंवा रोहू किंवा चांगल्या साईजची वाम ही रिक्वायरमेंट होती. त्यामुळे आम्ही एका अशा स्पॉटवर पोहोचलो जिकडे पोहोचणं फारच अवघड काम होतं. इथे मोठे मोठे रोहू हुकअपचे चांगले रिपोर्ट्स होते त्यामुळे आम्ही इकडे आलो. इसमें ऍड करेंगे आपण घी. थोडं मध आहे बघा स्वतःच त्यांनी काढलंय झाडावरनं. अंड्यामुळे काय की ती बाईट अशी हे होती म्हणजे धरून ठेवती. गळाला धरून ठेवती बाईट. बॉन्डिंग ज्याला म्हणतात ना मॉलिक्युलर बॉन्डिंग. हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे बाईट रेडी झाली आहे. आणि इथे ह्या तळ्यातलंच पाणी घेतलं होतं. हे आहेत हसिया हुक्स. कलकत्त्यामध्ये याचा जास्त वापर केला जातो मोठे मोठे मासे पकडण्यासाठी. आणि ह्या हुक्समध्ये मासा मोस्टली स्नॅग होऊन अडकतो. आणि बाकी सेटअप तर तुम्हाला माहीतच आहे फ्लोटचा. अरे यार फ्लोट्सला खूप मस्त ॲक्शन मिळत होती पण अनफॉर्च्युनेटली सगळे बाईट्स चिलापीचे होते. बऱ्याच वेळानंतर सूरजला एक चांगला हुकअप झाला. एक चांगल्या साईजचा रो होता पण तो व्हिडिओ तुम्हाला त्याच्या चॅनलवर बघायला मिळेल. SVR वीकेंड फिशिंग. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. अरे तलपीस मासे मिळत नव्हते म्हणून फार वाईट वाटत होतं. पण त्याच्याही पेक्षा वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की लोक बाहेर बसून मासे पकडत होते आणि त्यांना मासे मिळत सुद्धा होते. संध्याकाळ होत चालली होती आणि अजूनपर्यंत आपल्याला एकही हुकअप झाला नव्हता. तरी मनामध्ये थोडीफार आशा होती पण थोड्याच वेळात ती राहिली आशा सुद्धा पूर्णपणे संपून गेली. कारण आपल्या भोई बांधवांनी सगळीकडे जाळं टाकलं होतं. त्यामुळे आम्ही हा स्पॉट सोडला आणि घरी परतताना आपल्याला रस्त्यामध्ये हा स्पॉट दिसला जिकडे लोक फार आरामशीर बसून मासे पकडत होते. आणि बघता बघता काही हुकअप्स आम्हाला दिसले त्यामुळे आम्ही इथे थांबलो आणि शेवटचा चान्स घेतला. आणि इथे आल्यानंतर मला खरंच जाणवलं की आपण इतक्या स्पॉट्सवर फिरलो खूप मोठी चूक केली. इकडे जर आपण डायरेक्ट आलो असतो तर खूप मस्त व्हिडिओ झाला असता. सिंगल हुक वापरतो आपण. त्यातलं मोठं हुक जे मी पहिल्यांदा वापरतोय ते हुक वापरतो आपण. आणि जास्त डीप नाही ठेवलंय. साधारण 2 फूट डीप आहे. सिंकर एक छोटंसं इथे तुम्हाला दिसत असेल सिंकर आहे.
हे बेट येते नॉर्मल जे आपण वापरतो, बिस्किट, कोंडा आणि पीठ मिक्स आहे तेच आहे. आणि अशी गोळी बनवायची आहे आणि बरोबर ह्या हुकच्या टोकाला तुम्हाला लावायची आहे. कन्सेप्ट तोच आहे. ट्रिपल हुकच्या ऐवजी सिंगलच हुक वापरतो आपण. मासा इकडे येऊन इथे खाणार, इथे तोंड लावणार आणि आपल्याला जर्क द्यायचा आहे. ठीक आहे ना. मिळाला बऱ्याच वेळानंतर एक मासा मिळाला आपल्याला सिंगल हुकवर. तेव्हा दुसरा रूम मिळाला. थोड्याच वेळात खूप मस्त फिशिंग झाली, मासे पण मिळाले, पण संध्याकाळ झाली होती. त्यामुळे रेसिपीचा व्हिडिओ नेक्स्ट डे फटाफट शूट करून व्हिडिओ लवकरात लवकर एडिट करून अपलोड करायचा विचार होता. त्यामुळे आम्ही संध्याकाळीच घरी निघालो. पण मित्रांनो, गोष्टी कधी कधी तशा घडत नाही जसा आपण विचार करतो. पाय बघा पूर्णपणे डिसलोकेट झालाय. ॲक्सिडेंट झालाय रस्त्यातून जाताना. जंगली डुक्करमध्ये आलं होता. गाडी पूर्णपणे बेकार पडली वाटतं. लकीली हेल्मेट घातलं होतं मी, म्हणून माझ्या तोंडाला वगैरे काही लागलं नाही. पण पाय माझा गेलाय पूर्णपणे. हातून पाय नव्हतं जायला पाहिजे. बघ कसं डिसलोकेट झालंय पूर्ण. ठेवताच येत नाही पाय. थंडी वाजते इकडे दुखल्यामुळं असं होतं काय माहिती. खूपच बेकार खूप बेकार पेन होते. माझा हात आहे ना, लेफ्ट हँड आणि लेफ्ट पाय बेकार त्याच्यावरच पडलं. पाय बहुतेक तर फ्रॅक्चरच नाही हड्डी, कारण की एका साईडला बाहेर निघाली. ॲम्ब्युलन्स पण आले. ॲम्ब्युलन्स पण पेन किलर दिलं आहे इकडनं. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाही जाते आपण, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातो, सरकारी हॉस्पिटलमध्ये जातोय. तर 108ला फोन केला होता. इकडचं जे स्थानिक हॉस्पिटल होतं लहान, तिकडे फॅसिलिटीज नव्हत्या. पेन किलर दिली आपल्याला. ॲटलिस्ट आपण म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तरी पोहोचू. तिकडून आणि गंधुर्गा इकडून आहे ते बरंच टाक्या. ऑपरेशन झाल्यानंतर पहिल्यांदा माझा पाय बघितला मी. तर बघा मित्रांनो, हा एक्सरे आपला. तर तुम्हाला दिसेल 1 2 3 4 5 6 हे 6 स्क्रू आणि हा एक मोठावाला स्क्रू एकदम ड्रिल केला. हा तर इथून डायरेक्ट इथपर्यंत ड्रिल केला आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल ही बघा, ही प्लेट आहे पार इथे. ही स्क्रूज जे ना, आणि ते त्या स्क्रूजला ही प्लेट अटॅच केली आहे. अब तक हमें एक भी कामयाबी नहीं मिली कि हम एक मछली हुक कर सके. इतने नाकामयाब लोग हैं हम. 3 निकम्मे खड़े हैं यहाँ पे, लेकिन किसी को मछली नहीं. अरे काय रे, ही बॅग माझी आयुष्यपत पाण्यात पडली. नीट नाही ठेवली का? अरे अरे अरे, मेरा भी तो है मोबाईल. काढला. ते बॅटरीचा काढ. बॅटरी जास्त इम्पॉर्टंट. हां, ते काळी बॅग काळी. हां, ते याच्यात काय आणखी खाली आहे ना, कॅमेरा वगैरे असतील ना. माझं हे आहे ना, ते पॉवर बँक आहे, त्यात काढते बाहेर. त्यात नसेल गेलं एवढं. नाही लेन्स हे ना, हे बघ.
अरे देवा, एक सेकंड हा. अरे 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 अरे, मेरा भी तो है मोबाईल. काढला. ते बॅटरीचा काढ, बॅटरी जास्त इम्पॉर्टंट. हां ते काळी बॅग, काळी. हां ते याच्यात काय आणखी खाली आहे ना कॅमेरा वगैरे असतील ना. माझं हे आहे ना, ते पॉवर बँक आहे, त्यात काढते बाहेर. त्यात नसेल गेलं एवढं. नाही नाही, लेन्स हे ना, हे बघ. अरे देवा, एक सेकंड हा. महागडं बेट खाशील. देतो पण देतो. अरे दोन्हींचे डोळे फुटले रे.